नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पा स्पेशल ओरिओचे बिस्किटचे मोदक बनवणार आहोत। तेही न गॅस वापरता हे मोदक फक्त 10 मिनिटात तयार होतात। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे एक मोठा ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। आता आपण या पुड्याला फोडून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता सगळे बिस्किट मी यातून काढून घेतलेली आहेत। जवळपास 15 बिस्किटे यात निघालेली आहेत। आता आपण या बिस्किटांमधून क्रीम काढून घेणार आहोत। तर एक एक बिस्किट आपण अशा प्रकारे खोलून घेणार आहोत आणि यामधून क्रीम काढून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला या बिस्किटांना गोल फिरवायचं आहे आणि यातली क्रीम काढून घ्यायची आहे। तर सगळ्या बिस्किटांमधून मी क्रीम काढून घेतलेली आहे। या क्रीमचाही आपण वापर करणार आहोत। आता या बिस्किटांचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आता इथे एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हे बिस्किटांचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि याचं बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बिस्किटचं छान असं पावडर तयार झालेलं आहे। आपण त्याला चाळणीने चाळून घेणार आहोत। तर मी ते एका चाळणीमध्ये सगळं बिस्किटांचं पावडर टाकून घेतलेलं आहे आणि याला आपण चाळून घेणार आहोत। यामध्ये जर काही बिस्किटांचे तुकडे असतील तर ते चाळत असताना निघून जातील। तर इथे छान असं बारीक पावडर तयार झालेलं आहे। आता आपण याचं पीठ मळून घेणार आहोत। तर पीठ मळण्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे। जवळपास 3 ते 4 चमच दूध मी इथे घेतलेलं आहे आणि आता यात थोडं थोडं दूध घालून आपण याचा घट्टसर गोळा असं मळून घेणार आहोत। तर पाहू शकता गोळा हा छान असा मळला गेलेला आहे। त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याला साईडमध्ये ठेवून देणार आहोत। आता राहिलेल्या क्रीममधून आपण आतली स्टफिंग तयार करणार आहोत। तुम्हाला जर या क्रीममध्ये कोकोनट किंवा मग ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर तुम्ही अशीही वापरू शकतात, पण मी यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे जेणेकरून आपल्या मोदकांची टेस्ट ही छान येईल। तर मी ते 2 मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेला आहे आणि त्याला आणि क्रीमला व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही बारीक कट केलेले ड्रायफ्रूटही वापरू शकतात। इथे आपलं क्रीमचं स्टफिंगही तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकचा साचा घेतलेला आहे। याला आपण तूप लावून घेणार आहोत। तर मी दोघी साईडला इथे तूप लावून घेतलेला आहे। आता आपल्याला चॉकलेटी कलरच्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला लांब लांब करून याला भरून घ्यायचं आहे आणि आता बोटाच्या मदतीने त्याला कडेला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला पोकळ बनवायची आहे। त्यामध्ये आपल्याला व्हाईट क्रीम भरायची आहे। तर अशा पद्धतीने मी यात होल करून घेतलेला आहे। आता थोडीशी आपण व्हाईट क्रीम घेणार आहोत आणि ती यामध्ये भरून घेणार आहोत। या मोदकांमध्ये आपल्याला साखर टाकायची गरज पडत नाही कारण बिस्किटे ऑलरेडी गोड असतात। आता वरूनही व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। थोडंसं चॉकलेटी मिश्रण घेऊन आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कारण पांढरा भाग हा दिसायला नको। आता एक्स्ट्राचे जे राहिलेलं मिश्रण आहे ते आपण काढून घेणार आहोत। आता आपल्याला साच्यातनं मोदक काढून घ्यायचं आहे। तर आता मोदकचं मोल्ड मी खोलून घेणार आहे आणि खालच्या साईडने आपल्याला मोदकला पकडायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता खूप छान असं शायनिंग या मोदकाला आलेली आहे। अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतलेली आहेत। हे मोदक झटपट होतात। एका बिस्किटच्या पुड्यामध्ये इथे 8 मोदक तयार झालेली आहेत। हे मोदक खूप झटपट तयार होतात आणि मुलांना किंवा मोठ्यांनाही खूप खायला आवडतात। तुम्हीही यावर्षी हे मोदक नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।